तर बघा, उद्यापासून आपल्या चॅनलवरती मोफत शिवण क्लास चालू होणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि तुमच्यात कोणतेही शंकेचं निराकरण झाल्याशिवाय आपण तुमचा व्हिडिओ बनवणार नाही आणि तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही. अगदी तुमच्या वेळेमध्ये दुपारी 2च्या पुढे आपले व्हिडिओ येणार आहे. तर शिवण क्लासचे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण कॉटन ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत. कारण मी बरेच व्हिडिओ केलेले आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंगचे, पण कितीही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग सोप्या पद्धतीने दाखवलं तरीही काहींना पेपर कटिंगच हवं असतं किंवा काहींना सोपं वाटतं, ज्याची तिची जी पद्धत असते. तर काही माझे सबस्क्रायबर ते आहेत असे, काही माझे सबस्क्रायबर व्ह्यूअर्स असे आहेत ज्यांना पेपर कटिंग सोपं वाटतं किंवा आवडतं. तर त्यांच्यासाठी हाच पेपर कटिंगचा मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं होतं, आपल्याला जी नेमकी मापं आहेत तीच टाकावी लागतात. पण पेपर कटिंगवरती तसं नाही. मी वेगवेगळ्या ब्लाऊजची छातीचं माप तुम्हाला ह्याच्यावरती एकाच मापामध्ये सांगू शकते, दाखवू शकते किंवा त्याच्यावर मार्किंग करू शकते. त्यामुळे म्हटलं आज पेपर कटिंगच दाखवावं. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुमच्या खूप उपयोगाचा व्हिडिओ असणार आहे. आणि या आधीसुद्धा माझ्या चॅनेलवरती पेपर कटिंगचे व्हिडिओ होते सुरुवातीला. त्याच एका व्हिडिओमध्ये माझं चॅनेल इतकं ग्रो झालं आहे, कारण इतकं त्याला लाखोच्या वर त्याला व्ह्यूज गेलेत. इतकी छान ती पेपर कटिंगची सोपी पद्धत मी दाखवलेली होती. ती देखील तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं देणार आहे. तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पहिला मी तुम्हाला ब्लाऊजची मापं दाखवून घेते. तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, पाठीमागील गळा आहे 10 इंच, डीप गळा आहे, बाही आहे 5 इंच, दंडघेर आहे 6.5 इंच आणि ब्लाऊजची छाती आहे 38 इंच आणि पुढचा गळा आहे 5.5 इंच. त्यानंतर कंबर आहे 32 इंच आणि शोल्डर मी तर 5.25 इंच घेतलेला आहे. ते अंदाजे घेतलेला आहे छातीच्या आणि पाठीमागील गळ्याच्या मापावर. तर तुम्हाला ते कशा पद्धतीने घेते हे सांगणारच आहे. तर व्हिडिओ चालू करूया. आपण हे सिंगलच घेतलेलं आहे. आपण ब्लाऊज पीस कसा डबल फोल्ड करून घेतो तसाही फोल्ड करायचं नाही, तर अखंडच मी घेतलेलं आहे. कारण मी तुम्हाला कसं हे पेपर कटिंग ब्लाऊजवरती ठेवून कट करणं हे सुद्धा सांगणार आहे. तर इथं बघा, ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. तर इथं 14 इंच ब्लाऊजची आपल्या उंची आहे, जी आपण शोल्डरपासून कमरेपर्यंत घेतो ते 14 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, साधा ब्लाऊज असू दे, कटोरी असू दे, प्रिन्सेस असू दे किंवा वन टक्स असू दे, कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, ब्लाऊजची उंची घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हे घ्यावंच लागतं. तर इथं बघा, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 15 इंचावर असा मी पॉईंट दिलेला आहे. तर आता बघा, आपला पाठीमागील गळा हा 10 इंच आहे. तर इथं शोल्डर मी 5.25 इंच घेतलेला आहे. जर पाठीमागील गळा 9 इंच असता तर मी शोल्डर 5.5 इंच घेतला असता. तसेच जर पाठीमागील गळा 11 इंच असता तर मी इथं शोल्डर 5 इंच घेतला असता. हे तुम्ही लक्षात घ्या. जसं पाठीमागील गळे खाली 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 जातात तसं आपला शोल्डर कमी 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 होत येतो. आणि जसे आपले पाठीमागील गळे वर 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 येतात तसे आपला शोल्डर वाढत जातो. तसं आपण 1 इंच गळा जसा वाढला तर 1/2 इंच आपण शोल्डर कमी जास्त किंवा अर्धा इंच शोल्डर कमी जास्त असं करतो. ते तुम्हाला माझे कंटिन्यू आणि सगळे व्हिडिओ, सगळ्या छातीचे मापाचे व्हिडिओ पाहावे लागतील. तेव्हा तो तुमच्या लक्षात येईल की किती गळा असेल तर किती शोल्डर घ्यावं किंवा मुंडा किती घ्यावा हे तुमच्या लक्षात येणार आहे. तर आता इथं बघा, पाठीमागील गळा 10 आहे, त्यामुळे मी 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर इथं 5.25 इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, पाठीमागील गळा आपला 8च्या खाली म्हणजे 8.5, 9, 9.5, 10, 11, 12, 13 कितीही असेल तर आपण जितकं पण किती पण असू दे तुमचं शोल्डर, 5.5 असू दे, 6 असू दे, जितकं पण तुम्ही शोल्डर घेतला आहे, जर पाठीमागील गळा तुमचा 8च्या खाली असेल तर तुम्हाला शोल्डरमध्ये अर्धा इंच वाढवून मुंड्याचं माप घ्यायचं आहे. त्यामुळे मुंड्याच्या मापाचं तुम्हाला इथं टेन्शन राहणार नाही. आणि समजा जर तुमच्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 8च्या वरती म्हणजे 7.5, 7, 6, 5, 4 किंवा बोटनेक जरी असेल तर जितकं शोल्डर घेतले तितकाच मुंडा घ्यायचा आहे. म्हणजे आपण आता 5.25 शोल्डर घेतले तर 5.25च मुंडा घ्यायचा आहे. 6 शोल्डर घेतले तर 6च मुंडा घ्यायचा आहे. तर आता 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे, पण आपल्या पाठीमागील गळा हा 10 आहे म्हणजे 8च्या खाली आहे. तर आपण अर्धा इंच वाढवून मुंडा घेणार आहोत. तर इथं 5.25 मध्ये अर्धा इंच वाढवलं तर 5.25 इंच झालं. तर इथं आपण मुंडा 5.25 इंच घेणार आहोत. तर इथं बघा, मी 5.25 इंचावर पॉईंट दिली. तर ही लाईन लगेच आपल्याला आखून घ्यायची नाही, कारण
इथं जितकं माप आहे तितकंच माप आपल्याला इथं यायला हवं, कारण मग कमी जास्त व्हायला नको. तर इथं देखील 5.25 इंचावर अशी लाईन आखून घ्यायची. आणि बघा इथून मग आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची, म्हणजे ही लाईन आपली तिरकी वगैरे होणार नाही. ही लाईन व्यवस्थित आली तर आपलं ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित बसणार आहे. तर आता ब्लाऊजची छाती बघा 38 आहे, तर 38चा चौथा भाग हा 9.5 होतो. तर इथं 9.5 इंचावर असा पॉईंट दिला. तर बघा हे 9.5 इंच आहे आणि यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तुम्हाला 2 घ्यायचं असेल तर तुम्ही 2 देखील घेऊ शकता, आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही 2 इंच घ्या. तर इथं 2 इंचावर 1.5 इंचावर मी पॉईंट दिलेला आहे. आणि ही मग छातीची लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची. तर आता हे झालेलं आहे छातीच्या मापापर्यंत. तर ब्लाऊजची कंबर बघा आहे 32 इंच. तर इथे बघा 32चा चौथा भाग आपला 8 इंच होतो. तर इथं 8 इंचावर असा पॉईंट दिला. त्यानंतर पाठीमागे आपले पाठीत जे डाच असतात त्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर हे डाचासाठी मी 1 इंच घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन. तर इथं छातीमध्ये जितकं मार्जिन घेतलं तितकंच तुम्हाला इथं घ्यायचं आहे. इथं तुम्ही 2 घेतला असाल तर इथं कमरेमध्ये तुम्हाला 2 घ्यायचं आहे. छातीमध्ये 1.5 घेतला असाल तर कमरेमध्ये तुम्हाला 1.5 घ्यायचं आहे. आणि ही बघा आपली मार्जिनची आणि ही फिटिंगची, ह्या दोन्ही लाईनी आपण असे आखून घेतलेल्या आहेत. आणि हा पॉईंट आपला पाठीमागील डाचाचा आहे. तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी सुद्धा आपल्याला पाठीमागील गळ्यानुसारच घ्यायची आहे. पाठीमागील गळे डीप असतील तर गळारुंदी तुम्हाला थोडीशी कमी घ्यावी लागते. आणि पाठीमागील गळे जर तुमचे छोटे असतील, म्हणजे 8च्या वरती म्हणजे लहान असतील, तर तुम्हाला गळारुंदी थोडी जास्त घ्यायची आहे. तर आता इथं बघा पाठीमागील गळा 10 आहे, तर मी इथं गळारुंदी 2.25 इंच घेणार आहे. जर माझा पाठीमागील गळा या ब्लाऊजचा 11 असता तर मी गळारुंदी इथे 2 घेतली असती. हे तुम्ही पॉईंट लक्षात घ्या. ब्लाऊजच्या छातीवरून गळ्यावरून असे हे आपल्याला बदल करावे लागतात. तर पुढचा गळा 5.5 आहे. तर 5.5 इंचावर पहिला आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर हा पॉईंट कशासाठी हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे आपल्याला गळ्यामध्ये. नेहमी कॉटन ब्लाऊजचं कटिंग करताना आपण जे गळ्याचं माप घेतो त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं. तर 1 इंच वाढवायचं आहे, ते पण गळ्याचं माप तुम्ही कशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून घेता ह्यावर ठरतं. तर जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापे कशी घ्यावी ह्याचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. आणि तुम्हाला आणखीन एक वेगळा जर त्याच्यावरती जुन्या ब्लाऊजवर माप कसं घ्यावे हे हवं असेल तर तुम्ही मला तसा कमेंट करा, मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर इथे गळारुंदी बघा मी 2.25 इंच घेतलेली आहे, पण इथं खालच्या साईडला 2.25 घ्यायची नाही. तर इथं खालच्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायची आहे, म्हणजे इथं 2.5 घ्यायची आहे. कारण सांगते तुम्हाला, कारण इथं 2.25 इंच घेतला कारण तुमचा गळा डीप आहे, त्यामुळे शोल्डरमधून ब्लाऊज पडू नये म्हणून इथं मी कमी घेतलेले आहे. पण इथं पण तेवढीच घेतली तर तुम्हाला ब्लाऊज छातीमध्ये टाईट होणार आहे, त्यामुळे इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आता ह्या बॉक्स तयार करून घेऊया. आणि इथून इथं आपल्याला 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि गळ्याचा आकार असा काढून घ्यायचा आहे. तर हा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता या कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. तर असा तिरका टेप ठेवायचा आणि त्याचा 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि टेप तसाच खाली ओढायचा आणि आणखीन 1 इंचावर पॉईंट द्यायचा. म्हणजे हा जो आता वरचा पॉईंट आहे 1.5 इंचाचा, त्याचं डॉट 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 करून दाखवते तुम्हाला. हा आपला असणार आहे पाठीमागील मुंड्याचा आकार. तर मी हा फर्स्टच काढून घेते. हा आपला पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा जो पॉईंट आहे तो आपला पुढील मुंड्याचा आकार आहे. तर तो बघा मी थोडासा आतून घेणार आहे. तर बघा ही आपली मुंड्याची लाईन इथं आहे आणि त्याच्यात थोडंसं मी आतून अगदी 1.5 इंचाला देखील कमी आतून घेतलेलं आहे. हे थोडंसं आतून घेतल्यामुळं काय होतं, इथं मुंड्यामध्ये तुमच्या जो फुगा येतो किंवा बारीक अशा चुन्या पडतात ते पडत नाही. त्यामुळे थोडंसं असं आतून घेतलं तर ते सगळं प्रॉब्लेम तुमचे गायब होतात. तर आता बघा आपलं मुंड्याचं वगैरे मापून झालेलं आहे. तर आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची. तर क्रॉसपट्टी बघा मी इथे 3 इंच घेतलेली आहे. तर ह्या साईडला 3 इंच घेतली असेल तर ह्या साईडला मी 2.5 इंच घेणार आहे. आणि ही अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. जितकी क्रॉसपट्टी आपण इकडच्या साईडला घेतो त्याच्यापेक्षा 1/2 इंच कमी आपल्याला त्या साईडला घ्यायचं. आणि या तिरक्या क्रॉसपट्टीवरती आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी इथे मी 6.25 इंच घेणार आहे. तर ही 6.25 इंच कटोरी कशी घेतली याचं देखील काही फॉर्म्युला असतो, ते तुम्हाला मी पुन्हा कुठल्यातरी व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता बघा हा पॉईंट कटोरीचा हा आणि इथे बघा हा खालचा मुंडा आहे, तिथून टेप असा तिरका आतल्या साईडला ठेवून असा 2.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे.
तर हा कटोरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा जो गळ्याचा आपण 5.5 इंचाचा पॉईंट घेतला होता, तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तू कशाला लागणार आहे ते सांगितलं म्हणून. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला कटोरीचा आकार काढायचा आहे. हे तिन्ही पॉईंट दिल्यामुळं काय होतं, आपला कटोरीचा आकार चुकत नाही. किंवा असा आता काय होणार आहे, हा जर पॉईंट दिला नाही तर तुम्ही कटोरीचा आकार घेताना कदाचित असा घ्याल, कदाचित असा घ्याल, त्यामुळे ही कटोरी तुमची कशी मोठी लहान होणार आहे. त्यामुळे इथून 2.5 इंच घेतल्यामुळे हा कटोरीचा आकार अगदी व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे हे चुकीचं माप असणार आहे आणि हे जे मधला आपला आहे हे अगदी आपलं बरोबर पॉईंट असणार आहे. तर आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, पेपर कट करण्यासाठी आपल्याला कात्री वेगळी वापरायची आहे. जी आपण ब्लाऊज कट करण्यासाठी वापरतो ती वापरायची नाही, कारण मग कात्री कसं पेपर कट केल्यामुळे काय होतं, खराब होते. त्यामुळे तुमच्याकडे 2 कात्र्या पाहिजे जर तुम्ही पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवत असाल तर. बघा, हा आपला भाग तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो ब्लाऊज पीसवर ठेवून, त्यावेळी पिसाची डबल घडी घालायची आहे. तर तुम्हाला मी ते देखील दाखवतेच. डबल फोल्ड केलेलं ब्लाऊज पीस आहे. बघा, हे ब्लाऊज पीस आहे. तर याला अशी घडी टाकून घ्यायची आणि तर बघा, ही घडीची बाजू आहे. या घडीच्या बाजूवरती हा पेपर आपल्याला असा ठेवून घ्यायचा आणि इथं असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फक्त होत्याने कट करायचा. आणि कट केल्यानंतर हा जो आपला भाग निघतो, हा जो आपला भाग निघणार आहे हा आपला पाठीचा भाग असणार आहे. तर हा भाग तुम्ही पहिला अशा पद्धतीचा हा भाग तयार झाल्यानंतर पहिला तुमचं जे ब्लाऊज कट करताय त्याच्यावरती असं ठेवून हा भाग काढून घ्या. हा भाग काढून झाल्यानंतर सांगते तुम्हाला, मग तुम्हाला हा भाग कट करायचा आहे. तर मी इथे काय करणार आहे, हा भाग एक्स्ट्राच काढून घेणार आहे. म्हणजे कसं आहे, तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर काही जर पूर्ण पेपर कटिंग करून ठेवणार असतील तर त्यांना ते लागणार आहे. हे दोन्ही भाग त्यांना हवे असणार आहेत. त्यामुळे मी आणखीन एक हा भाग काढून घेते, म्हणजे पाठीचा भाग आपला. तर तुम्ही पेपर घडी टाकून जर असे 2 भाग काढून ठेवला तर चालते. पण मी जी आता तुम्हाला आयडिया सांगितली त्या पद्धतीने करा, म्हणजे ते पेपरसुद्धा वाया जाणार नाही आणि एकाच भागामध्ये तुमचं सगळं होऊन जाईल. हे पहिला पेपर तुम्ही पॅटर्न हा जो आता मार्किंग केलेला आहे हा जसाच्या तसा ठेवून तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती मार्किंग करून ते म्हणजे मार्किंग करून घेतला तर हा भाग तुम्हाला पुन्हा कट करता येईल. तर हा आता आपला पाठीचा भाग, आपण गळा वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत म्हणून मी हा काढून घेतलेला आहे. तर ह्याची काही आता गरज नाही आहे. तर आता बघा, आपल्याला हा भाग मार्किंग करून झाल्यानंतर मग हा भाग आपल्याला असा कट करायचा आहे. ही आपली आता क्रॉसपट्टी सेपरेट झाली. तर गळा कट करूया आणि इथून अशी पटली कट करूया. आणि बघा, हा जो पुढील भागाचा साईड पीस असणार आहे त्यामुळे आपल्याला हा मुंड्याचा देखील इथं भाग कट करायचा आहे. तर हे आपले तिन्ही भाग मिळालेले आहेत. हा साईड पीस आता आपल्याला यामध्ये काहीही बदल करायचा नाही. हा जसा आहे तसाच आपल्याला लागणार आहे. त्यामुळे हा तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसावरती असा ठेवून जसा आहे तसा कट कर, कुठेही वाढवायचं नाही, एक्स्ट्रा घ्यायचं नाही, कमी करायचं नाही. हा आपला साईड पीस तयार आहे. हा बाजूला ठेवून घेऊया. आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती दाखवते तुम्हाला. तिरकी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर बघा, ब्लाऊज पीस तुमचा जो असतो त्याच्यावरती असं अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा राखायचा आहे आणि इथून असं मार्किंग करून घ्यायचं. फक्त ह्या साईडला इकडं किंवा इकडं कुठेही कपडा राखायचा. इथून आपल्याला आहे असं कट करून घ्यायचं आहे. फक्त एक साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा राखायचा आणि क्रॉसपट्टी कट करतो. तर हे क्रॉसपट्टीचं देखील आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर ही आपली निघालेली कटोरी आहे. तर ही कटोरी आपण इथं अशी ठेवून घेऊया आणि ह्याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे. तर कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर वाढवताना बघा, ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. ही लाईन अशी आखून घ्यायची. इकडच्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. ही लाईन आखून घ्यायची आणि या दोन्हीचं आपल्याला सेंटर काढायचं. तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करून सेंटर काढायचा. इथे सेंटरला एक पॉईंट द्यायचा. या पॉईंटपासून खाली 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तुम्ही हाताने आखून घ्या किंवा पट्टीने आखून घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा, जो कटोरीचा गोलाकार भाग आहे इथे आपल्याला असा अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथून हा भाग असा जोडायचा आहे आणि हा भाग बघा आपल्याला असा 1.25
1 इंचावरती आणून जोडायचं आहे. आणि इकडच्या साईडला बघा जी सरळ इकडं सरळ लाईन आहे ह्या साईडला पाव इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथून हा असा पाव इंचाच्या पॉईंटपर्यंत नेऊन जोडायचा आहे. आणि इथे बघा 1.25 इंच आपण इकडं एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर इथं 1.25 इंचावर आणि इकडं 1.25 इंचावर पॉईंट दिला आणि इथून खाली आपल्याला 1.5 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला कितीचा डास ठेवायचा आहे, 2.5 इंचाचा जर ठेवायचा असेल तर इथून बघा 2.5 आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे 3 इंचावर पॉईंट द्यायचा. आणि हा असा डासाचा देखील आपण आकार काढून घेऊ. तर बघा आता आपण कटोरी कट करून घेऊया. तर आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तर बघा कटोरी देखील वाढवून झाली. आता राहिलेली आहे आपलं बाहीचं कटिंग. तर बघा जो पेपर असा आहे त्याचा आपण आणखीन एक फोल्ड करून घ्यायचा. असा डबल फोल्ड करून फोल्डिंगच्या बाजूवरती आपल्याला बाहीचं मार्जिन करायचं आहे. बाही इथं आपली 5 इंच आहे. तर मार्जिन सोबत आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे 5 इंचामध्ये 1.25 इंच मिसळायचं आहे. म्हणजे 1 इंचाला पाव इंच कमी म्हणजे 5.6 इंचावर आपण असा पॉईंट दिला. आणि ही पूर्ण लाईन तुम्ही अशी आखून घ्या म्हणजे कसं आपल्याला मुंडाफुलीचं माप व्यवस्थित देता येईल. त्यानंतर बघा आपल्याला असं बाही रुंदी घ्यायची आहे. तर बाही रुंदी इथे 8.5 इंच आलेली आहे. तर बाही रुंदी कशी येते ती त्याच्यावर देखील व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा. मी पुन्हा परत व्हिडिओ बनवतच असते. तर आणि इथून बघा खाली आपल्याला मुंडाफुलीचं माप घ्यायचं आहे. तर कधी कधी काय होतं कोणत्या बाईला किती मुंडाफुली घ्यायचं आहे कळत नाही. त्यावेळी तुम्ही अगदी सोपा फॉर्म्युला वापरू शकता. जितकी तुमच्या ब्लाऊजची बाही आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. तर इथंपर्यंत आपली ब्लाऊजची बाही 5.6 इंच आपण घेतलेली आहे मार्जिनसोबत. तर त्याचं आपल्याला निम्म केलं तर इथं बघा आपली आलेली आहे ही मुंडाफुली. तर या मुंडाफुलीच्या पुढे 1.5 ते 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचे. तर तिथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि ती सरळ लाईन अशी आखून घ्यायची. आणि ह्या उंचीच्या लाईनीवरती बघा आपण असं 2 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि इथून इथपर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि इथं खालच्या साईडला आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 6.5 इंच आणि यामध्ये मार्जिनसाठी 1 किंवा 2 इंच घ्यायचा आहे. आणि ही अशी लाईन इथं आपण घेऊयात मार्जिनच्या रिपीटिंग. आणि इथून बघा आपल्याला असा बाहीचा गोलाकार आकार द्यायचा आहे. तर हा असा बाहीचा आकार दिलेला आहे आणि इथून इथपर्यंत जितका अंतर येतं त्याचा काढायचा आहे आपल्याला सेंटर. तर सेंटर काढला. सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि मग पुढील हा बाहीचा आकार काढून घेतलेला आहे. तर आता बाही कट करून घेऊया. आणि हा बघा आपला आहे पाठीचा भाग. तर आता ही बाही कट करून झालेली आहे साईडला ठेवून घेऊया. तर आता आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतली होती तर इथे देखील 2.25 इंचच घ्यायची आहे. आणि पाठीमागील गळा आपला 10 आहे. तर मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 10.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे बघा गळा रुंदी आपल्याला 3.5 इंच घ्यायचे. तुम्हाला जितका गळा पसरत तुमच्या कस्टमरला किंवा तुम्हाला हवा असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. मी इथं 3.5 घेतलेला आहे कारण त्या कस्टमरला थोडे खोल गळे हवे असतात. तुम्ही इथं 3.25 किंवा 3 इंच देखील घेऊ शकता. आणि इथून बघा असं तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं असा आकार गळ्याचा काढून घ्यायचा. तर बघा तर आपला पाठीचा भाग झालेला आहे. ही कटोरी आहे आणि हा साईड पीस आहे. त्यानंतर बघा ही आपली क्रॉस पट्टी आणि ही आहे आपली बाही. तर हे आपलं 38 छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्यापासून आपलं मोफत शिवण क्लास बेसिक टू ॲडव्हान्स सुरू होणार आहे. तर ते देखील बघायला विसरू नका. तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या कोणी मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांना देखील आवर्जून सांगा शिवण क्लास जॉईन करायला. कारण खूप सोपी पद्धतीने मी शिकवणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे जे माझे व्हिडिओ बघते त्यांना की खूप माझ्या वेगळ्या युनिक अशा पद्धती आहे. डायरेक्ट कपड्यावरती कटिंगची यूट्यूबवर कुठेही नाही अशी पद्धत आहे. अगदी 2 मिनटात ब्लाऊज कट करू शकतो इतकी सोपी आणि छान पद्धत आहे. आणि खूप छान छान आणि सोप्या सोप्या टिप्स आहेत. तर व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. उद्यापासून आपले मोफत शिवण क्लास चालू होणार आहेत. तर तुम्ही देखील नक्की जॉईन व्हा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.